नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. भक्तांच्या हाकेला धावून येई, तोची खरा परमार्थ. चैत्राची ही पुण्यतिथी, साठवू दे मणी तुमची मूर्ती. शरण आलो चरणी तुमच्या, गाऊ दे सदा तुमचीच कीर्ती. मंडळी, तुम्ही स्वामी सेवा करता का? जर करत असाल तरी तुमच्या मनासारखं काही घडत नाहीये का? कधी असा विचार येतो का की आपण काहीतरी चूक तर करत नाही ना? आज मी तुम्हाला स्वामी सेवेबद्दल अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. कारण सेवा ही फक्त करायची आहे म्हणून करू नये, ती योग्य पद्धतीने करावी. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे प्रारब्ध. जे आपल्या आयुष्यात घडायचं आहे ते घडणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्या पाठीशी गुरुचं बळ असेल ना, तर मोठ्यातली मोठी अडचणही सोपी वाटू लागते. आपण सगळे स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करतो, नामस्मरण करतो, पण तरीही काही वेळा वाटतं की अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. याचं कारण एकच असतं की सेवा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सेवेतील सातत्य. स्वामी सेवा जर करत असाल तर ती रोज एकाच वेळेला करावी. सकाळी जमलं तर अगदी उत्तम, पण नाही जमलं तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ नक्की करा. पण वेळ ठरवली की ती पाळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सेवा ही फक्त एक कृती नसते, तर ती शिस्त असते आणि श्रद्धेची सवय असते. कधी एखाद्या दिवशी सेवा करायची राहूनच गेली तर मनापासून स्वामींची माफी मागा, पण सेवा सोडू नका, त्यात खंड पडू देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करताना मन शुद्ध आणि एकाग्र ठेवा. बऱ्याच वेळा आपण पूजा करतो, पण मन दुसरीकडेच असतं. कारण आपण जी सेवा करतो, म्हणजेच नामस्मरण करणे, पारायण वाचणे, अशी सेवा करत असाल आणि ही सेवा करत असताना तुमच्या मनात जर हजारो विचार येत असतील तर त्या सेवेचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे सेवा करताना म्हणजेच नामस्मरण करत असताना डोळे बंद करून नामस्मरण करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून स्वामींच्या मूर्तीकडे पाहत नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या मनात कोणतेही विचार येणार नाहीत. स्वामींसमोर बसलात की पूर्ण लक्ष फक्त त्यांच्यावर ठेवा. दिवा लावा, अगरबत्ती दाखवा, नैवेद्य ठेवा, पण हे सगळं करताना भावना महत्त्वाची आहे. मनापासून केलेली छोटी सेवा देखील मोठ्या दिखाव्यापेक्षा खूप श्रेष्ठ असते. तिसरी गोष्ट म्हणजे अढळ विश्वास ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही वेळा आपल्याला वाटतं, मी इतकी सेवा करते तरी काहीच होत नाही, पण इथेच आपण चुकतो आणि स्वामींच्या सेवेत खंड पाडतो. त्यामुळे स्वामींच्या सेवेत खंड न पाडता तुम्ही नित्यनेमाने सेवा सुरू ठेवा. असे मनात धरा की स्वामी आपली परीक्षा पाहत आहेत. स्वामींचा एक सुंदर संदेश आहे, तो नेहमी लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय? तर नेहमी आपल्याबरोबर स्वामी असतात, पण प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळेला घडते. म्हणून घाई करू नका, निराश होऊ नका. फक्त विश्वास ठेवा आणि नित्यनेमाने सेवा करत राहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा ही फक्त काहीतरी मिळवण्यासाठी करू नका. आपण आपलं काम करत राहायचं आणि स्वामी योग्य वेळी योग्य फळ नक्की देतील, यावर विश्वास ठेवायचा. कारण कधी-कधी आपल्याला जे हवं असतं त्यापेक्षा चांगलं काहीतरी स्वामी देत असतात. म्हणूनच लक्षात ठेवा, सेवा करा, पण सातत्याने करा, मनापासून करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाहीत. तर मंडळी, जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक,
राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.